दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मागासवर्गीय दलित कुटुंबातील श्रीकांत पोपट दोंदे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने केली गेली आहे. या संदर्भात शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. श्रीकांत दोंदे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. 2 जूनला कर्तव्यावर असताना त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. ही घटना अत्यंत गंभीर असून यामागील सर्व पैलूंची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. सध्या सुरू असलेला तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा आणि या प्रकरणाचा तपास स्वतंत्र निष्पक्ष यंत्रणेमार्फत करावा अशी मागणी केली गेली आहे. गेल्या 2 तारखेला श्रीकांत पोपट दोंदे या सिक्युरिटी गार्डचा राहुरी कृषी विद्यापीठ येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये जो मेन आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे, परंतु आमचा असा अंदाज आहे किंवा नातेवाईकांचा असा अंदाज आहे की त्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 7 जणांनी त्याचा खून केला असावा. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी हा श्रीकांत दोंदे आपलं कर्तव्य बजावत होता त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यानंतर तिथं लाईट नाहीये, जे सिक्युरिटी ऑफिसर आहे त्यांचा 1-1 घंट्याला तिथं माणूस गेला पाहिजे, तो माणूस गेलेला नाही तिथं. जर वेळेवर तिथं त्या ठिकाणी जर माणूस गेला असता किंवा सिक्युरिटी इन्चार्ज यांनी तिथे सुपरवायझर पाठवला असता तर होऊ शकलं असतं की ती घटना टळली असती आणि श्रीकांत दोंदे हा वाचला असता. यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यामध्ये समजा सिक्युरिटी अधिकाऱ्यापासून तर कुल सचिवापर्यंत सर्वांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे सदर व्यक्ती हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सेवा बजावत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे किंवा दुर्दैवी घटना झालेली आहे. तर यामध्ये त्या कुटुंबियांना तात्काळ शासनाची भरीव अशी मदत मिळावी व त्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्या शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज एसपी ऑफिसला केलेली आहे. माननीय जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळके पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही आज निवेदन सादर केले आहे. जर त्या ठिकाणी योग्य ती कारवाई जर नाही झाली तर त्या 12 तारखेला आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं गेट बंद आंदोलन करणार आहोत. याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब म्हटले की आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. त्यातले 1-2 आरोपी आम्ही पकडलेले आहेत. लवकरच बाकीचे आरोपी आम्ही अटक करणार आहोत. एक गरीब कार्यकर्ता तिथे सिक्युरिटी मध्ये काम करतो, 10-12 हजार रुपये महिने घेतो आणि त्यांचं घर चालवतो आणि त्या माणसाचं खून होत असेल असं ठिकाणी त्याचा मी अजून तीव्र निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही बाकीचे आरोपी पण अटक करून लवकरात लवकर त्यांना जन्मठेप, डबल जन्मठेप लागला पाहिजे. नाही काय जन्मठेप लागणार 5-6 वर्षात बाहेर येणार, परत चालू आणि जेलमध्ये गेल्यानंतर काय ती वेळेवर जेवण सगळ्या गोष्टी भेटत असतो आणि बाहेर आल्यानंतर परत त्यांना भीती नाही राहिली. आता विविध एकांचा एन्काउंटर केलं तर किती लोक. बरं, आता तुमची मागणी काय असणार आहे? मागणी काय, त्यांना आता अटक केलंय, त्यांना बाकीच्या लोकांना पण लवकरच अटक करायची आणि त्यांना कधी जास्त सजा मिळायला पाहिजे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव विजय लोंढे, महिला जिल्हाप्रमुख कावेरी भिंगारदिवे, तसेच रमाकांत दोंदे, पोपट दोंदे, शशिकला दोंदे, सहादू दोंदे, शिवसेना आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात.
इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.